10 तारखेला 2014 ही सुनावणी झाली कोर्टामध्ये। दुपारी 1:30 वाजेपर्यंत सुनावणी सुरू होती आणि याची प्रत्यक्ष प्रत म्हणजे आदेशाची प्रत आम्ही त्या याचिकाकर्ता याचिकेमध्ये आमचा समावेश असल्यानंतर आम्हाला सुद्धा मिळाली नाही। कोणत्याही नेटवर सुद्धा ती आली नाही आणि कुठेही प्रकाशित झाली नाही। परंतु या लोकांनी एक जे आत्तापासून म्हणजे 2007 सालापासून यांनी याचिका दाखल केली 2009 साली, पण याचं मूळ हे 2007 साली आहे। ज्यावेळेला भूखंडाचं काम आणि या परिसराचं काम सुरू झालं त्यावेळेला आजूबाजूच्या काही लोकांना हाताशी धरून आम्ही कोणतरी समाजसेवक आणि फार मोठी समाज सुधारणा करणार, गरिबांना न्याय मिळवून देणार आणि या कारणातनं स्वतःचा वैयक्तिक आर्थिक लाभ किंवा काहीतरी तडजोडी किंवा असं काही करून व्यावसायिकांना धमकावून त्या मार्गाने काहीतरी उत्पन्न करायचं म्हणून याची सुरुवात झाली। परंतु आम्ही अशा कोणत्याही अपप्रवृत्तीच्या लोकांना आजपर्यंत कधी भीक घातली नाही, घालणार नाही आणि आमचं सर्व कायदेशीर योग्य व सुसूत्र असताना का घाबरायचं या हेतूने कोणाशीही कोणत्याही प्रकारची तडजोड आम्ही केली नाही आणि ती तडजोड न केल्यामुळे याचा उगम झाला। आणि 2007 पासून तहसीलदार, प्रांत ऑफिस, जिल्हाधिकारी, पनवेल न्यायालय वेगवेगळ्या ठिकाणी याविषयी अर्ज करण्यात आले। तुम्ही मला काहीतरी द्या, तुम्ही माझं काहीतरी बघा तर हे थांबेल। म्हणजे वेगवेगळ्या समाजातल्या इतर लोकांकडनं, इकडे राजकीय पुढारी झाले, आमची मित्रमंडळी झाली, सगळ्यांकडनं निरोप देऊन झाले का तुम्ही काहीतरी, पण आम्ही ठामपणे मी स्वतः ठरवलं होतं का याच्यामध्ये अशी कोणती जर आपलं सर्व कायदेशीर आहे तर कोणालाही न घाबरता आपण हे मार्गाचा अवलंब करायचा। आणि त्यामुळे मग वृत्तपत्रांना हाताशी धरायचं, कुठल्या तरी पत्रकारांशी मैत्री करायची, त्यांना चुकीची माहिती द्यायची आणि चुकीचं पेपरमध्ये छापून आणायचं, असे प्रकार सुद्धा झाले। ही सेम परिस्थिती या सेम गोष्टी याच्या अगोदर झालेल्या आहेत। सिडकोचे त्यावेळेचे तत्कालीन जे MD होते तानाजी सत्रे, यशवंत भगत या सर्व लोकांवर पनवेल कोर्टामध्ये अब्रू नुकसानीचा खटला आजही प्रलंबित आहे। सदर खटल्यामध्ये न्यायालयाने या लोकांची पोलीस चौकशी व्हावी व हे विशिष्ट हेतूने झालेले आहे। म्हणजे याच्यामध्ये काहीतरी काळेभर दिसत आहे का अशी बदनामीनं असं का केलं जातं म्हणून त्याची चौकशी करावी असे आदेश पनवेल शहर पोलीस स्टेशनला दिलेले आहेत। आणि हे झाल्यानंतर हे एवढे दिवस थांबलं होतं आणि त्यानंतर आज लोकसत्तामध्ये बातमी आली।